विधानसभा निवडणुकीच्या वेळेला दोन माणसं भेटले 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला. शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट. राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवार सुद्धा सांगू लागलेत. त्यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम, शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. शरद पवारांच्या दाव्यामध्ये तथ्य असेल, निवडणूक आयोगावर टीका केली की भाजपला झोंबतं, आदित्य ठाकरे यांची टीका. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं, शरद पवार यांची प्रतिक्रिया. संसदेमधील शपथ सुप्रीम कोर्टामध्ये चालेल का? आयोगाने मागितलेल्या शपथपत्रावरून फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल. खोटं बोलायचं आणि पळून जायचं, फडणवीसांकडून राहुल गांधींचा पळपुटे असा उल्लेख. 11 ऑगस्टला इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार. राहुल गांधींच्या मत चोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात वातावरण तापण्यास सुरुवात. शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा, आयोगाकडे माहिती मागून सुद्धा ती दिली नाही. बाळासाहेब थोरात यांचा आरोप, तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार. एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं विधान. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत कोणालाही आक्षेप नाही. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी तयार झाली. मुंबईत महाविकास आघाडीशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात, याचे संजय राऊत यांच्याकडून संकेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला आनंदच. काँग्रेस योग्य वेळी निर्णय घेईल. आधी दोन्ही भावांना एकत्र येऊ द्या. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट.